जय श्रीराम मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही रामायण तर नक्कीच पाहिलं असेल की कशा प्रकारे रावणाने माता सीताचं हरण केलं आणि त्यानंतर त्याला भगवान श्रीरामकडून त्याचा वध करण्यात येतो. आणि मित्रांनो, ही रामायण ही सत्य घटना आहे का काल्पनिक घटना आहे यावर तर चर्चा आजही चालू आहे. आणि जे लोक हिंदू धर्मातील ग्रंथांना फॉलो करतात त्यांच्यानुसार तर रामायण ही सत्य घडलेली घटना आहे. पण मित्रांनो, आपल्या भारतात अजूनही काही लोक असे आहेत की जे रामायणला फक्त काल्पनिक गोष्ट मानतात किंवा एक कथा मानतात. तर हा व्हिडिओ त्याच लोकांसाठी असणार आहे की जे लोक रामायणला केवळ काल्पनिक गोष्ट मानतात. कारण या व्हिडिओमध्ये आपण रामायणचे असे काही प्रूफ्स बघणार आहोत की जे पाहून त्यांना कळेल की रामायण ही सत्य घडलेली घटना आहे. रामायणचं पहिलं प्रूफ म्हणजे रामसेतू. तर मित्रांनो, अमेरिकेच्या एका आर्किओलॉजिकल टीमनं हे साबित केलं आहे की तामिळनाडू आणि श्रीलंका या दरम्यान जो ब्रिज आहे त्याला आपण रामसेतू म्हणतो. तर हा ब्रिज कोणता प्राकृतिक पद्धतीने तयार झालेला ब्रिज नाही, तर तो मानव निर्मित आहे. आणि जेव्हा अमेरिकन आर्किओलॉजिकल चॅल्सी रोजने या पुलावर आढळणाऱ्या दगडांची कार्बन डेटिंग केली तेव्हा यातून हे समोर आलं की हा ब्रिज जवळजवळ 7000 वर्षापूर्वीचा आहे. तर मित्रांनो, हा तोच काळ आहे ज्यावेळी रामायण घडलं होतं. आणि मित्रांनो, तुम्हाला माहीतच असेल की रामायणाच्या युद्धात जेव्हा भगवान लक्ष्मण हे जखमी झाले होते तेव्हा बजरंगबली हे भगवान लक्ष्मणचा उपचार करण्यासाठी हिमालय पर्वतरांगातील द्रोणागिरी नावाचा पर्वत हा अख्खा उचलून आणतात. याचे प्रूफ आपल्याला आजही श्रीलंकामध्ये पाहायला मिळतील. कारण ह्या पर्वतावर ज्या वनस्पती आढळत होत्या ह्याच वनस्पती श्रीलंकामध्ये एका विशिष्ट अशा ठिकाणी आजही आढळतात. मित्रांनो, जेव्हा रावणाने माता सीताचं हरण केलं होतं तेव्हा माता सीता यांनी रावणाच्या महलामध्ये राहण्यास नकार दिला होता. त्यामुळे रावणाने माता सीता यांना ज्या जागी ठेवलं होतं त्या जागेचं नाव होतं अशोक वाटिका. आणि तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की ही जागा आजही श्रीलंकामध्ये आहे. आणि या जागेला श्रीलंकामध्ये आजही अग्गला बॉटॅनिकल गार्डन या नावाने ओळखलं जातं. आणि मित्रांनो, जेव्हा रावण माता सीताचं हरण करून त्यांना पुष्पक विमानातून घेऊन चालला होता तेव्हा रावणाचा विरोध जटायू नावाच्या पक्षाने केला होता. आणि यामुळेच रावण आणि जटायू या दोघांमध्ये एक युद्ध झालं होतं. आणि या युद्धात रावणाने जटायू नावाच्या पक्षाचा एक पंख कापला होता. जटायू हे खूप उंचावरून एका पर्वतावर पडतात. आणि रामायणात वर्णन केल्यानुसार हा पर्वत केरळ राज्यातील कोल्लम या जिल्ह्यात आजही आहे. आणि ज्या जागी जटायू हे पडले होते त्या ठिकाणी आज 70 फूट उंच आणि 200 फूट लांब अशी एक त्यांची स्टॅच्यू उभारण्यात आली आहे. आणि या स्टॅच्यूला स्टॅच्यू ऑफ जटायू असे सुद्धा म्हटले जाते. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर जेव्हा हनुमानजी यांनी जेव्हा त्यांचं पहिलं पाऊल श्रीलंकेमध्ये ठेवलं याचे निशाण आपल्याला आजही श्रीलंकेमध्ये पाहायला मिळतील. तर मित्रांनो, सुंदरकांडमध्ये असे वर्णन केले आहे की रावणाचा जो महल होता त्याची रक्षा 4 दातवाले भले मोठे हत्ती करत होते. आणि मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की एका उत्खननात 4 दातवाले हत्तींचे अवशेष सुद्धा सापडले आहे. तर मित्रांनो, रावणाने माता सीताचं हरण करून त्यांना पुष्पक विमानाद्वारे श्रीलंकेमध्ये नेलं होतं. आणि हे पुष्पक विमान हे एक प्रकारचे जादू विमान होते की या विमानाचा आकार आपल्या इच्छेनुसार खूप मोठा सुद्धा करता येत होता किंवा खूप छोटाही करता येत होता. आणि यांसारखे कितीतरी विमान हे रावणाकडे होते आणि त्यासाठी काही हवाई अड्डे सुद्धा होते. आणि ह्या हवाई अड्ड्यांची नावे उसानगोडा, गुरुलोपोथा, वारियापोला ही होती. आणि ही जागा आपल्याला आज पण श्रीलंकेमध्ये पाहायला मिळतील. आणि मित्रांनो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की रावणची डेड बॉडी ही आजही ह्या दुनियामध्ये आहे. तर मित्रांनो, जेव्हा भगवान श्रीरामनी रावणाचा वध केला तेव्हा रावणाच्या शरीराची अंतिम संस्कार करण्याची जबाबदारी त्यांचे भाऊ विभीषणची होती. पण विभीषण हे काही कारणास्तव त्यांचा अंतिम संस्कार करू शकले नाही. नंतर रावणाचे हे मृत शरीर नागकुलचे लोक घेऊन जातात. ते रावणाला परत जिवंत करण्याचा कितीतरी प्रयत्न करतात पण ते शक्य होत नाही. नंतर त्यांनी रावणाच्या मृत शरीरावर वेगवेगळे प्रकारचे केमिकल लावून त्या बॉडीला 18 फीट लांब आणि 5 फीट रुंद अशा एका ताबूतमध्ये बंद करतात. तर मित्रांनो, असं मानलं जातं की श्रीलंकेमध्ये रगला या जंगलात आज पण रावणाची बॉडी आहे. तर मित्रांनो, हे होते रामायणचे प्रूफ जे सिद्ध करतात की रामायण कोणती काल्पनिक गोष्ट नाही, ती सत्य घडलेली घटना आहे. आणि हा आपला भारताचा एक होऊन गेलेला इतिहास आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.